श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आज कृष्ण सरस्वती महाराज स्वामींची जयंती आहे आणि कोल्हापूरमध्ये गंगावेश येथे कृष्ण सरस्वती महाराजांचं मंदिर आहे. तिकडे आज मला जायचं होतं, त्यामुळे सकाळी आज मी लवकर नाश्ता वगैरे केला. आज नाश्त्यासाठी पोहे बनवलेले होते, त्याची मी रेसिपी यावरती टाकलेली आहे आणि देवपूजा वगैरे सगळी करून मगच मी मंदिरात गेलेले. कृष्ण सरस्वती महाराजांचं मंदिर गंगावेश परिसरात आहे. गंगावेश परिसर म्हणजे कुंभार गल्ली. कुंभार गल्ली तिथून फार जवळच आहे. आणि कृष्ण सरस्वती महाराजांचं म्हणजे ते थोर संत, तपस्वी आणि गुरुपरंपरेतील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी आयुष्यात खूप साधना, ध्यान आणि गुरुभक्ती आणि समाजासाठी आपलं आयुष्य वाहिलं आहे. महाराजांचा कोल्हापूरशी खूप विशेष असं संबंध आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून गंगावेश येथे त्यांचं मंदिर उभा केलेलं आहे. हे मंदिर म्हणजे केवळ फक्त एक वास्तू नाही, तर महाराजांच्या विचारांचं आणि साधनेचं एक जिवंत प्रतीक आहे. मंदिराचं एक आध्यात्मिक असं महत्त्व आहे. या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला आपल्या भक्तांना किंवा आपल्याला स्वतःला मनाला एक वेगळीच अशी शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. अनेक भक्तांचे असे म्हणणे आहे की येथे ध्यान आणि नामस्मरण केल्याने मन शांत होते. कोल्हापूरसह आसपासच्या गावातून अनेक भक्त नियमितपणे या मंदिरात दर्शनासाठी येतात. मन शांतीसाठी आणि संकटमुक्तीसाठी, आरोग्य आणि मार्गदर्शनासाठी लोक येथे प्रार्थना करण्यासाठी येतात. अनेक भक्तांचे अनुभव महाराजांच्या कृपेने त्यांचे जीवन योग्य मार्गावर आलेले आहे. कृष्ण सरस्वती महाराज जयंतीच्या दिवशी या मंदिरात खूपच विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. तेच दाखवण्यासाठी तुम्हाला मी आज मंदिरात दर्शनासाठी तुम्हाला आज मी मंदिरातलं तिथलं दर्शन देणार आहे. आज नाश्त्याला मी पोहे वगैरे केलेले, ते पोहे, चहा वगैरे घेतला आणि मंदिरात गेलेले. मंदिरात जाताना मी एलसीला आज घरात मग कोणी नव्हतं ना, त्यामुळे एलसीला मी जाळीमध्ये आजच मी जाळी नवीन आणली आहे. ती घरात राहते अशी पण माशाची पेटी आहे ना, त्या माशाच्या पेटीवर मग जाऊन बसते आणि त्यातनं मासे हाताना असं बघत बसते. ती काय करत नाही त्यांना इजा, पण त्या पेटीवर जाऊन बसणार आणि काहीतरी उगाच ते आम्ही घरात नसल्यानंतर काहीतरी उद्योग करून ठेवणार. त्यामुळं मी म्हटलं जर बाहेर वगैरे जायचं असेल तर तिचं खायला वगैरे एक 10-15 मिनटासाठीच गेलेलं, पण तिला जाळीत व्यवस्थित ठेवलं तर ती खाऊन व्यवस्थित आत राहू शकते ना, त्यामुळं. आणि स्वामींची आज पूजा बघा मी किती छान झालेली होती. हार वगैरे बनवलेला होता. माझ्या इथं ना वरती झाडांना फुलं, आता उन्हाळ्यामुळं जास्त ऊन पडायला लागले त्यामुळं फुलं काही जास्त झाडांना येत नाही, त्यामुळं फूल आणि जवळपास माझ्या इथं फुलं मिळत पण नाहीत. मंदिराजवळ गेलं तरच फुलं मिळतात. महालक्ष्मी मंदिराच्या इथं गेलं की फुलं मिळतात. त्यामुळं काल आदल्या दिवशीच आणून ठेवलेली होती आणि फुलं वगैरे घालून पूजा छान केलेली होती. आणि देवीची पण पूजा किती छान झालेली होती. ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो नारळ पुजलेला होता तोच नारळ मी पुन्हा वरती इकडं पुजलेला आहे. आणि पहिला नारळाला जो कोंब आलेला होता तो अजून मी नारळ असाच ठेवलेला इथं खाली, तो पण मी पुजतो. पण तिकडं वरती मंदिरात मावत नाही ना, म्हणून मी खाली ठेवलं. एलसीला मी टाटा बाय बाय करत होते जाताना. तिचं सगळं लक्ष माझ्याकडं. मी बाहेर पडणार तर माझ्याकडं बघत बसलेली बघा कशी वरती मान करून म्याव म्याव करत हाका मारत. आणि मंदिराचं तुम्हाला दर्शन मी दिलेलं आहे, कसं वाटलं सांगा. आणि कृष्ण सरस्वती महाराजांची जेवढी मला म्हणजे जितकं तुम्हाला माहिती देता येतील तेवढी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. म्हणजे कोल्हापूरमधलं हे मंदिर तुम्ही कधी बघितलं आहे का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही बघायला खूप छान मंदिर आहे. आणि आज पूजा इतकी मस्त केलेली होती. आणि त्यांचा म्हणजे कृष्ण सरस्वती महाराजांचा साधेपणा, सत्य, सेवा आणि भक्ती आजच्या धावपळीच्या जीवनात अशा शांततेचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर इतकं भारी वाटायला होतं. काय आहे, कोल्हापूरमध्ये गंगावेशमध्ये मंदिर जे आहे तिथं तुम्ही एकदा दर्शन घेऊन याच. हे एकदम पवित्र असं मंदिर आहे आणि दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांती मिळते. कृष्ण सरस्वती महाराज की जय. बघा आज पूजा किती छान केलेली होती. दरवेळीच करतात तिथं पूजा छान. आणि आज दर्शन घ्यायला मिळालं
आणि तुम्हाला पण मी ते दर्शन दिलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.